एरंडाचं तेल हे आयुर्वेदाने मानवतेला दिलेली अत्यंत महत्त्वाच्या देणगीपैकी एक आहे. केस गळत असतील तर एरंडाचं तेल आणि आवळ्याची पावडर जर किंवा नुसतं एरंडाचं तेल केसांच्या मुळांशी रगडून लावलं तर काही दिवसांनी नवीन केस येण्याची शक्यता असते. ज्या व्यक्तींचं पोट साफ होत नाही त्यांनी अर्धा चमचा एरंडेल तेल रात्री झोपताना जर घेतलं तर पोट साफ व्हायला मदत होते. ज्या व्यक्तींची हाडं दुखतात, मान, पाठ, कंबर यांच्यामध्ये वेदना असतात, संधिवात आणि आमवातासारखी लक्षणं आहेत, सर्वायकल स्पॉन्डिलोसिस आहे, त्यांनी पोळीत किंवा भाकरीत मिसळून एरंडेल तेल 3 ते 4 थेंब रोज घ्यायचं. अशा पद्धतीने जर सुरुवात केली तर चांगला, म्हणजे असं म्हटलं जातं की एरंडेल तेल हे शरीरातल्या वंगणाची, सांध्यांमध्ये जिथे जिथे वंगण सायनोव्हेल फ्लुइड असतं त्याची गुणवत्ता सुधारणार आहे. एरंड तेलाच्या गरम पाण्यात एक 5-7 थेंब घालून त्याच्यात चुळा सुद्धा भरल्या जातात. त्याच्यामुळे ओरल हायजीन सुधारण्याची फार चांगला फायदा होतो. त्वचा जर कोरडी असेल तर एरंडेल तेल जर रोज रात्री झोपताना लावलं आणि ज्या मुलींमध्ये पाळी चालू असताना मासिक पाळीच्या वेळेला पोट फार दुखतं, त्यांनी पाळी सुरू झाल्यापासून पाळीचे फ्लोज ओव्हर चालू आहे तोपर्यंत नाभीच्या भोवती जर का एरंडाचे 3-4 थेंब आंघोळीपूर्वी लावले तर त्यांना उत्तम पद्धतीने फायदा होतो. पूर्वीच्या काळात एरंडाचं तेल घराघरांमधनं लहान मुलांना दिलं जात असे आणि पोटाचे विकार होत नसत आणि अशा पद्धतीचं हे गुणकारी एरंड तेल प्रत्येक घरात असलंच पाहिजे. अनेक आयुर्वेदाच्या औषधांमध्ये उदाहरणार्थ गंधर्वारितकी एरंडाचा उपयोग केला जातो आणि म्हणून एरंड तेल प्रत्येक घरात असलंच पाहिजे. नमस्कार.